नमस्कार शेतकरी बंधूंनो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागात दिनांक 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 24, 25 व 26 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 24 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 93%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 89% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 23 व 25 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 24, 25 व 26 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 24 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 92%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 73 ते 88% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यासाठी दिनांक 23 व 27 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाटभागात दिनांक 24, 25 व 26 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 24, 25 व 26 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 20 ते 21 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 92%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 88% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 23 व 25 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात कचऱ्यातील पाण्याची पातळी भात फुलोरा अवस्थेत असताना 10 सेंटीमीटर एवढी ठेवावी. सोयाबीन. मागील आठवड्यामध्ये वाढलेल्या आर्द्रतेमुळे सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. प्रादुर्भाव झाल्यास पानावर गर्द पिवळे टिपके पडून पाने पिवळी होतात. त्यामुळे गर्भग्रहण क्रिया मंदावते व शेंगा व्यवस्थित भरत नाहीत. नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. हेक्टरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत. शेत व बांध तणमुक्त ठेवावेत. पांढऱ्या माशीचे वेळोवेळी नियंत्रण करावे. ऊसावर काही ठिकाणी पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच डिफा ॲफिडिव्होरा 1000 अळी किंवा कोश प्रति हेक्टर वापरावेत किंवा मायक्रोमस किंवा क्रायसोपरला 2500 अळी प्रति हेक्टर 15 दिवसांच्या अंतराने वापराव्यात. दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने भात, सोयाबीन, भुईमूग, मका, हळद, आले तसेच फळे व भाजीपाला पिकांमध्ये साठणाऱ्या पाण्याचा त्वरित निचरा करावा. शेतकरी बांधवांनी स्वतःची काळजी घ्यावी. पशुधन. इशारा कालावधी दरम्यान जनावरे चारावयास नेऊ नयेत. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. धन्यवाद.